व्लॉग एडिट करत होतो फ्रेंड्स परवाचा, आणि तितक्यात बुगुडी उठली चोपेतून. चला आता पडदा ओपन करू शकतो. ऍक्च्युली पूजाचे ते फ्रेंड्स आहेत ताई बिल्डिंग मधल्या, ते आल्यात म्हणून मी आतमध्ये येऊन बसलोय. अरे बापरे, तुला म्हणून सांगितलं ती त्या साईडला सायकल घ्या, आता तुला टर्न घ्यायला परत प्रॉब्लेम होणार. हा झालं, आता रडेल थोड्या वेळात. हा झालं, अडकली. आता अजून आतमध्ये. बाकी फ्रेंड्स, पूजाने बघा इथे पण पेपर लावायचा प्रयत्न केला, बट ते मॉइश्चर असल्यामुळे तो पेपर सुटला. ठीक आहे, तो चिपकला नाही प्रॉपर. तर इकडे आणि इकडे हे सगळं आता ड्राय तर झाले, ते आपण हे करवल्यामुळे आता याचं सोल्युशन शोधायचं. तर आपण वॉलपेपर्स तरी लावू किंवा दुसरं काहीतरी करू. बोलवलं ना तर रडायला चालू करेल. अरे आतून कुठं आत बघू तो मग झालं. आता तिथून तर बिलकुल टर्न घ्यायला लागा नाही. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. मगाशी व्लॉग तर स्टार्ट झालाच आहे, आता फ्रेशन अप झालोय आणि मस्तपैकी आता बसलोय जेवायला. आणि अजून कोणतरी जेवायला बसले, पण त्याच्या पुढे प्लेटच नाही. तुझी प्लेट कुठे आहे? इकडे बस ना, इकडे. बऱ्याचशा R&D नंतर मी आता निघालोय शॉपमध्ये, दुकानामध्ये. बघूया आता विजय सेल्समध्ये किंवा क्रोमामध्ये कुठेतरी जाऊन मला मनासारखा एक छोटासा फोन भेटावा. बिकॉज आयफोनमध्येच मी तो विवोचा फोन बंद झाल्यापासून मी सगळं काही यूज करतोय. जाऊ आणि बघू की बजेटमध्ये छोटासा फोन कितीपर्यंत भेटतोय नॉर्मल, जिथं मी कॉलिंग, ईमेल्स, परत हे ते सगळं चेक. तुमचे बरेचसे सजेशन्स आले होते, बट आपला बजेट अजून जरा कमी आहे. ओके, बिकॉज आता अजून दुसऱ्या पण काय काय गोष्टी आहेत सोबत, बरोबर. तर जाऊ आणि बघू व्यवस्थित मला वापरण्यासारखा हे ते. एक मी टार्गेट पकडला एक फोन, तो मी विजय सेल्समध्ये जाऊन चेक करतो आणि असेल तर मग कॉल आउट करतो ते. ठीक आहे, आता निघू आणि बघू. 3-4 स्टोर्स मी डिसाईड केलेत. जाऊ आणि एक एक करून शोधू की तिथे आपल्याला नॉर्मल बजेटमध्ये कॉलिंगसाठी, परत कधी थोडंफार गेम खेळलो तर या त्या गोष्टींसाठी कोणता फोन भेटतोय. आलोय फ्रेंड्स खाली संध्याकाळी, आणि आय थिंक इट्स टाइम नाऊ गाडीवरचे जे हार फूल जे पण आहे सगळं ते आता काढून टाकूया. कुठं बांधलंय हे आतमध्ये? ठेवावं लागेल आय थिंक. यासाठी ना ओपन करावं लागेल आपल्याला. तर हे प्रॉपर ह्याच्या खाली अडकलंय. ही वाली पण रिबीन निघाली आहे. हार पण वरती काढून ठेवलाय. नाव टाइम टू टेक दिस अप. अजून पण पाठी पण आहे वाटतं एक अजून स्टिकर. हा राहू द्यायचा छोटासा, नको. आय थिंक हे सगळं आपण ठेवू इथे पाठी. नंतर कधी आठवण आलीस की नवीन नवीन गाडी घेतलेली तेव्हा हे सगळं होतं, तेव्हा हे दिसेल. बाकी हा बरा हार आपण दुसरीकडे कुठं स्कूटीने घेऊन जाऊ फेकायला. बाकी तो हार फेकण्या अगोदर आपण एक काम करू, आपण जाऊ जाता आता रस्त्यात आहे क्रोमा. तो क्रोमामध्ये फोन आहे का कोणता बजेटवाला ते बघून निघू. मी झूम केला तर एवढा क्लॅरिटी नाही भेटणार तुम्हाला. अच्छा, पण तरी हा तेवढं म्हणजे ड्युरेबल आहे. क्वालिटी आहे का ते F70? F70 एक छानपैकी फोन तर त्यांनी दाखवलाय मला, बट मी शोधतो ॲक्च्युली सॅमसंग F70 E5G. ओके, ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये. बट तो बोलतो तो फक्त ऑनलाईन सेलिंग युनिट आहे. तरी अजून 1-2 स्टोर आहे ते बघू. टाइम टू से बाय बाय टू द हार. आता होतंय काय, सगळेच ॲप्लिकेशन आयफोनमध्ये असल्यामुळे सगळी माझी बॅटरी खाल्ली जाते. मला ती व्हिडिओ काढायसाठी मग नंतरला परत बॅटरी कमी होते. और ये इसी महीने की 5 तारीख को लॉन्च. हे 3 फोनचे ऑप्शन्स आहेत फ्रेंड्स कलर वाईज. तर आता मी ह्याच्यामध्ये पण कन्फ्यूज आहे की बघा IF
F17 आहे आय थिंक. हां F17 हे बोलले. आणि हा A07 आता ह्या मंथमध्येच लॉन्च झाला है. इसका फिर भी क्या बोलते हैं अपडेट नेक्स्ट 5 to 6 years के लिए 6 रहेगा. जण आहे सर. तर हे काय फ्रेंड्स आतापर्यंत याच्यामध्ये 3 कलर अवेलेबल आहेत. ओके, यातून आय थिंक ब्लॅकवाल्यासाठी ऑप्टिंग करू बिकॉज बाकीचे दोन्ही कलर थोडंसं मला गर्ली वाटतं ते, म्हणून आय थिंक ब्लॅक थोडासा बेटर पडेल आपल्यासाठी. हे सगळे फोन्स बघितले मी काय 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 काय, पण फायनान्सचं बघत होतो तर काय मला आपल्या क्रायटेरियामध्ये ते मॅच नव्हतं. ठीक आहे, फोनचं सध्यासाठी बघतो अजून ऑनलाईन उलट बेटर ऑप्शन भेटतं ते मला EMIचे. ते नंतर येता येता नाश्ता घेऊन आलं मस्तपैकी, इथे चहा बनतं, चहा पिऊ, नाश्ता करून बघू पुढे काय करायचं ते. फोनचा जरा व्यवस्थित विचार करून हे करतो. आता जो बघितला तो 15पर्यंत होता, 15.5पर्यंत, बट त्याच रेंजमध्ये बघू अजून दुसरा त्याचं किंवा त्याच्यापेक्षा खाली रेंजमध्ये ओप्पोचं किंवा दुसरं कोणतं आहे का, किंवा सॅमसंगचाच. जो मी टार्गेट केलाय तो नाही भेटत आहे, तो ऑनलाईनच अवेलेबल आहे. प्लेट हा छोटी परेश वडापाव आणलाय मी बघितलंच मगाशी. मला ट्राय करायचाच आहे नेमका हा काय, म्हणजे त्याच्याबद्दल ऐकून आहे मी रिव्ह्यूज ऑनलाईन पण ऑफलाईन पण. एखाद्या बर्गरच्या पॅकिंग सारखी पॅकिंग आहे. नॉर्मली आपण छोटी टिक्की वगैरे घेतो तशी प्रॉपर पॅकिंग आहे. फक्त वडापावलाच नाही तर भजी पावला पण. अच्छा, टाकून नाही दिलंय. ओके, तर भजी आपल्याला भेटले सेपरेट, हे पण सेपरेटच भेटलं. पण एवढंच की याच्यामध्ये कांदा आहे. मी सांगायला विसरलो की मला प्लीज कांदा नका देऊ. लेट्स टेस्ट परेश वडापाव फॉर द फर्स्ट टाइम. आणि यांची मिरचीची सिस्टम. कांदा भजीला जी टेस्ट पाहिजे ती आहे. ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स फ्रॉम परेश वडापाव. काय काय पाहिजे? हा, केक कशाचा? देवाला मी पाठीला लावला होता तण बंद करतो. केक पाहिजे? हा, गेम की केक बोलते? केक. केक हा, कुठे दाखव. ये तू राहते. केक पाहिजे? चल थांब एक मिनिट, मला तरी बघ. अरे थांब, पडशील बुगू. तिथे पावतीचा ठेवले आहे ना. हा, कार तिकडे ठेवली. आपण आहे ना बुगूसाठी केक घेऊया आणि आपल्या कार मध्ये बसून खाऊया. ओके, डन बेटा. चला 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 फास्ट केक घ्यायला चला. एक काम करूया, हे 2 वेगवेगळ्या चाव्या एक करून टाकू. बिकॉज दर टायमाला होतंय काय 2 गोष्टी काढाव्या लागतात. आता ह्याची एक डुप्लिकेट चावी पण बनवावी लागेल. आता जातो आपण स्कूटीवरून, मी येणार आणि कार मध्ये बसून खाणार. नाही. चला आपण ही काढून टाकले. आणि आता प्रॉपर आपण याच एकाच बंचमध्ये सगळ्या चाव्या ठेवू. दादा मी काढताय. हा, बुगू ब्लॉग काढते फ्रेंड, बुगू ब्लॉग काढते. मी सांगितलं पण नाही. ऑल कीज इन वन बंच. लेट्स गो. काही एक्स्ट्रा टिश्यू पेपर आणि पाण्याची बॉटल घेऊन जाऊ सोबत. आणली तू? तुझी गाडी कुठं आहे पण? माझी गाडी बेटा पाठी पार्क केली आहे. पण हो, पाठी पार्क केली. तू जाता जाता दाखवतो, पण ती माझी गाडी नाही आहे एकट्याची, ती आपल्या सगळ्यांची गाडी आहे. माझी आहे. हो, न्यू स्टारबक्सची ओपनिंग झाली फ्रेंड्स. जायचं स्टारबक्स मध्ये? नाही. माझ्यासाठी ती गोष्ट हवी होती, ती विजय सेल्स क्रोमा इथे तिथे बघितली, बट ती मला बजेटच्या बाहेर होती. तर ऍटलीस्ट मी नाही तर बुगू तरी केक खाईल. ये केक 100% व्हायचे. काय बेटा, ते मला आपल्याला केक पाहिजे की पेस्ट्री पाहिजे? दे. तो केक आहे बेटा, इकडे. पाहिजे. केक कोण खाणार आहे एवढा? मी स्ट्रॉबेरी पाहिजे होते ना नाही. तू. मग मला ती बाजायची. तू केक घेऊन करायचं काय? मला मी नको, मम्मा ओरडेल आपल्याला परत. नाही.
ऐक माझं, मम्मा ओरडणार परत. ते मी ते करते. पक्का खाणार आहे तू? हा पक्का. पक्का. एक अजून एक शॉप बघितलं फ्रेंड्स, बिकॉज तिकडे बुकूला डायरेक्ट केक पाहिजे. केक काय घेऊन उपयोग नाही म्हणून तर बघू इथे पेस्ट्री आहे का. कोणता? हा बघ. नाही तू आता ह्याच्यामधून सांग. हा तुला मिल्क केक पाहिजे स्ट्रॉबेरीचा नाही की तिथे बघ, इथे चॉकलेट स्ट्रॉबेरीवाला आहे आणि इथे वरती बघ तू बघ. ते हा त्याच्यावरती स्ट्रॉबेरी आहे. हा हा ना, हा ते बघ तोच ना. हा हा घेऊया आपण. फायनली एका गोष्टीवरती बुक पण पोहोचली. दुसरं काय हवं अजून बटू? दुसरं काय पाहिजे अजून? आपण गपचूप मी बुबू पहिला बोललेली केक तो घेतला असं तर बरं झालं असतं. बाहेर गेल्यावरती सांगतो एक छोटीशी गोष्ट, बिकॉज आता जे आपण छोटूसा केक घेतलाय पेस्ट्री ती आपल्याला पडली आहे कितीला? 525. आणि बेटा तू हे सगळं खायचा. जर नाही खाल्लं तू इथे मस्तपैकी बसून केक खाणार की कारमध्ये खाणार? काय माहिती काय? कुठे? कारमध्ये? हा पण सांगणार नाही ना कारमध्ये? चला जाऊ दे, आता तिला काय समजतंय आणि मला तरी समजून आता काय होणार आहे. बेटा घरी जाऊया ना आपण. नाही घरी जाऊन खाल्ला असतो बेटा कारमध्ये. उद्या दुपारी जाऊन कारमध्ये खाऊया. उद्या दुपारी आपण दुसरा केक खाऊया कारमध्ये. नाही कार आहे बेटा. ते दादा हे काय दिसली? आती चला पाठी बसून खाऊया. चला आज चला. तुझे काय चांगलं आहे. बेटे मगाशीच बोललो माझी नाही तुझी पण आहे, मम्माची पण, सगळ्यांची कार आहे ती. मी बिल्ला इथे देते. हम्म? आता चांगला वाटतंय. आता चांगलं वाटतंय. हा आता तुला कसं होतं सगळं चांगलं वाटतं आणि काय काय समजतं. आणि मला तर खूप चांगलं वाटतंय 500 रुपयाचा केक घेऊन पेस्ट्री ते पण. ठीक आहे जाऊ दे आता काय. आपण खाऊ. आता इथे बघितल्यावर आहे बघा, स्क्रीनवरती बघितल्यावर मला लक्ष गेलं की मला फोन येतोय. तू बाबांनी काय? मी मांडी घातली की पॅक होईल आणि काढूया आपण दुनियातला सगळ्यात महागडा केक. तर बघा बिल एकदम मला ना तिथं हॉटेलमध्ये थोडंसं ऑकवर्ड वाटलं. हॉटेलच आता बोलू त्याला काय बोलू की यार कसं मी आता नाही कसं बोलू बिल समोर आल्यावरती. म्हणून मी हा डिवर्स ओके आणि पे करून टाकला 525. म्हणजे असं काही दाखवलं पण नाही की याच्या 525 नाही, तसं काहीच नाही. असं दाखवलं की एकदम कॅज्युअल आहे माझ्यासाठी. इट्स ओके, इट्स नॉर्मल. तसं बिहेव तर केलं बट तुझी गाडी चालू आतल्या आतलं एकदम हे होत आहे. दादा हा तुझी गाडी चालू करताय. काय करते? तुझी गाडी चालू करताय. चालू करते? नाही ताप करताय. अच्छा साफ करते. हा अरे बेटा माझी गाडी नको बोलू. पाहिजे हा माझी गाडी चालू करताय. ओ घ्या तुझी गाडी बोल चालेल. ती सारखं बोलते डॅडा तुझी गाडी, डॅडा तुझी गाडी. हो डॅन ठेव आपलेच. अरे ठेव रे कुठे पण. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा बघ, ह्याला आणि ह्याला इथं अजिबात हात नाही लावायचा. ओके आहे भाई. 500 रुपयामध्ये आता स्ट्रॉबेरी दिलेत. अरे 500 रुपयामध्ये एक स्ट्रॉबेरीचा डब्बा येऊन त्याच्यामध्ये मस्तपैकी केक ऍड करून त्याच्यामध्ये वरतून फॅन्टा विंटा सगळं काय एक भेळ घेतली असती त्याच्यात आणि अजून ऍडिशनल काय काय करून 50 रुपये 100 150 200 रुपयाचं एक आरडी किंवा एफडी किंवा काहीतरी असं बँक बॅलन्स मध्ये थोडस जमा पण केलं असतं एक्स्ट्रा वाचून. बाकी आतून थंड आहे फ्रेंड्स केक एकदम. आणि त्यांनी हा एवढं भले की मी प्राइस करतो बट त्यांनी हा फ्रेशली बनवून दिला. तो जो शो मध्ये होता तो नाही दिला, तो असाच ठेवलेला आहे. हे बघा ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी ओपन केल्या स्ट्रॉबेरीचे स्मेल येतो आहे की नाही बेटा? स्ट्रॉबेरीचा स्मेल येतो ना. वाव इथे बघ बेटा थंबनेल साठी असं कर. वाव इथे माझ्याकडे बघून कर. हा सगळं तिला जेवढं समजलं एक्सप्रेशन द्यायचं तेवढं ती सगळं करते. हे घे बेटा खा स्टार्ट कर. ए खाली बस खाली बस. आणि एक गोष्ट करायची आहे, हे अजिबात खाली सांडायचं नाहीये. सगळ्यात पहिला एक छोटा घास कुणाला. इथे बघ बेटा
बुग्गुडीसाठी. आता एक घास डॅडा पण ट्राय करायचंच आहे डॅडाला बघायला की काय आहे. खूप सॉफ्ट आहे, बाकी खूप सॉफ्ट आहे. थँक्यू बेटा. बट हे केक असा शोव करायला ना चमचा त्याच्यामध्ये खूप सॉफ्ट आहे. भारी आहे, एक नंबरचा भारी केक आहे. कसं आहे? तुम्ही पण केक खावा. फ्रेंड्सला सांग कसा आहे केक. केक खा. या फ्रेंड्स, खरंच खरंच आय लाईक इट. मला नको. आता एक आपण ट्राय करू स्ट्रॉबेरी सोबत. नाही. अरे माझ्यासाठी घेतो मी. एक नंबर आहे, बट वन्स इन अ लाईफ टाइम ट्राय करण्यासारखं आहे की बाबा एवढ्या महाग केक्स कसे लागतात. पहिली बात तर त्याच्यामध्ये बघा ते स्पंजीवाला बिलकुल नाहीये. जो एक स्पंजीवाला इफेक्ट असतो ना केक पूर्ण मिल्कनी बनलेला आहे, पूर्ण मिल्क. हे बघा आतमध्ये बघा ते स्पंज नाही ना, काय नाही ना, काय नाही, कडक भाग आहे. हे बेटा हात नको बेटा, हात तू जिथे लावशील मग तो हात इथे तिथे लागत राहील. हेच तुला मना करतोय मी बेटा. हे बघ दुसऱ्या हाताचा संबंधच कुठून येतो ना बेटा. जर एका हाताने आपण असं खात बसू आणि पूजाला बोलवणार तर बरोबर वाटणार नाही. पूजाला फोन करून बोलवतो. आता बेटा मी माझ्या पसंतीचं गाणं लावणार आहे. सारखं लहान पोरांचे गाणे मला नाही ऐकायचे, समजलं. जिया नहीं जाता समयारे कटे तेरे संगे आ संगे. अरे तू सोड ना ते, तू सोड. तो केक टेस्ट कर फक्त, किती भारी आहे. कसं आहे. मागे जाऊन बस. मी इथे बस. आणि उद्या एक आठवणीने मला गोष्ट लावायची. पूजाने मला सांगितली, कमेंट मध्ये पण आली. पूजा परवापासून मला बोलते पण ते लक्षातच राहत नाही बाहेर गेल्यावरती. ते काय ते बघूया, कोणी कमेंट मध्ये गेस करते का. मी ते काय नको ऑनलाईन नको. मी आणतो ना उद्या. चेक करते ना मी. ऑनलाईन 10ची गोष्ट ती 100-150 ला भेटेल उगाच. मग तेच चेक करते ना, हाय की नाही. हा कोणीतरी गेस करा काय गोष्ट असेल. मी अजून गाडी पूर्ण ऑब्झर्वेशन केलीच नाही. मग करून घे. कळलं, म्हणजे असं मी पाहिलीच नाही फुल फर्स्ट टू एंड पर्यंत. त्याच्यामुळे काय कुठे ते नाही माहिती, फक्त वरवर पाहिलेल्या गोष्टी मला माहिती आहेत. आणि ते बाय द वे मी आता गाडी ते ऑन मला केली ते AC साठी. ते open मगापासून कर. फॅन वर चालू होती बंद हे असून. ते त्याच्यामधलं ते बिलचं ते हे ते बघ ते मी खेळायला होतो बेटा, म्युन्सिपाल्टी वाले मला पकडून नेतील. बोलती लहान पोराच्या घसरगुंडीवर तुझं काय काम आहे. आता हे पटपट खेळा, आपल्याला घरी निघायचंय. ये 1 2 3. बराचसा टाइम स्पेंड करून आपण परत निघालोय घरी. बेटा बॅलन्स नको जाऊ ना. तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस. होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग. आजच्या ब्लॉगसाठी इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. बाकी अजून मी तिला प्राइस सांगितली नाही केकची, म्हणून ती नॉर्मल आहे. बाकीचा उद्या करूया ना बेटा सकाळी उठल्यावरती. 1 वाजला बेटा, चला झोपा. हा कोणता अभ्यास आहे तुझा. एक काम कर, बाहेर जा आणि सगळी मस्ती करत बस. आम्हाला झोपू दे. बाहेर जा, बाहेर जा, आम्हाला झोपू दे. ते